नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आता कोकणातला हापूस आंबा यायला सुरुवात झालेली आहे। जवळपास आज 100 आहेत ते पेट्या एपीएमसी मार्केटला येऊ लागलेली। आपण जर पाहिलं तर हा हापूस आपण बघतोय रत्नागिरीवरून हा हापूस आलेला आहे आणि सध्या जर कोकणातली परिस्थिती पाहिली तर या वेळेला आंब्याच्या सीझनवरती मोठा परिणाम हा पावसाचा झालेला आहे। त्यामुळे या वर्षी आहे ते याच दरम्यान जवळपास 450 ते 500 हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होत होत्या। मात्र या वर्षी याच्यावरती मोठा फटका बसलेला आहे आणि आता फक्त 80 ते 100 पेट्या येऊ लागलेल्या आहेत। आपल्यावर या ठिकाणी रत्नागिरीचे व्यापारी आहेत, शेतकरी आहेत, शाहीद चौगले, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, तुमचे हे आंबे आलेले आहेत, काय सध्या सीझन आहे कोकणामध्ये? सीझन खूप वाईट आहे यंदा। म्हणजे जिथे आम्ही 200 पेट्या पाठवत होतो, आता मूर्त आम्ही महाशिवरात्रीलाच केला आणि आपल्याला हेच आहे की चांगला आंबा आपण गिरायकांना देऊ, म्हणून आम्ही क्वालिटीवाला तेवढा काढतोय आणि पाठवतोय। पण आज यावर्षी कशामुळे परिणाम हा झालेला? पावसामुळे भरपूर आणि थंडी पण जास्त होती, त्याच्यामुळे जरा आपला आंबा यंदा थोडा कमीच आहे। काय मोहर वगैरे आला नाही? मोहर तर आला, पण डबल फूट जे झाला, डबल मोहर आला, त्याच्यामुळे आंबा पडला भरपूर। कुठला रोग पडला होता मोहरवरती? जास्त करून थ्रिप्सचा जरा त्रास भरपूर झाला, त्याच्यामुळे खर्च हा अपाट होतोय, तेवढा उत्पन्न पण यंदा नाही आहे आपल्याकडे। आपल्यावर या ठिकाणी गावक व्यापारी संजय पानसरे, सर काय म्हणाल, कसा आंबा इथं किती सध्या पेट्या येऊ लागलेल्या आहेत? सध्या मार्केटमध्ये आत्ताशी पुढे थोडा थोडा आंबा दिसायला लागलेला आहे। यंदा आंब्यावरती मोठं सुनामी असं संकट आलेलं आहे, कारण आंब्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये फूट झाली होती। यावेळेला असं वाटत होतं का ह्या वर्षी फेब्रुवारी महिन्याच्या 1 फेब्रुवारीपासून चांगला सीझन चालू होईल, शेतकऱ्याला जवळजवळ 90 ते 100 दिवस आंबा विकायला मिळेल, त्याच्यामुळे 2 पैसे हातामध्ये राहतील। परंतु ज्या प्रमाणामध्ये फूट झाली त्या प्रमाणामध्ये आंबा शिल्लक राहिला नाही। थंडी अति प्रमाणात झाली, पाऊस सुद्धा भरपूर पडला, जास्त थंडी पडल्यामुळं आंबा सगळा गळून गेलेला आहे। आणि आत्ताशी कुठे गेल्या वर्षी जर आपण जर तुलना केली तर गेल्या वर्षी ह्यावेळेला मार्केटमध्ये 500 पेट्याची आवक चालू झाली होती, पण आता कुठे रडत आज 80 ते 100 पेट्या आलेल्या। आता उद्या परत तुम्हाला माल दिसणार नाही, परत 2-4 दिवसांनी 5, 10, 15, 20 पेट्या अशा येतील। परंतु 10 ते 15 मार्च नंतर रेग्युलर मार्केटमध्ये आंब्याची आवक यायला चालू होईल आणि 15 एप्रिल नंतर मग तुम्हाला कुठेतरी मार्केटमध्ये आंबा कुठेतरी सीझन चालू झाल्यासारखं दिसेल। परंतु यंदा सुरुवातीला जी आंब्याची आवक असते ती आंब्याची आवक यंदा आपल्याला दिसणार नाही। सर, कोकणातला सोडून परराज्यातला आंबा किती येतोय? कोकणातला सोडून यंदा परराज्यातल्या आंब्याने बाजी मारलेली आहे। आपण जर बघितलं तर आता परराज्यामध्ये सुद्धा केरळ झालं, तामिळनाडू झालं, तेलंगणा झाला, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यामध्ये सुद्धा आणि गुजरात या राज्यामध्ये सुद्धा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात आंब्याची लागवड झालेली, आंब्याची आवक चालू झालेली आहे। आता गेलं जर 2-3 महिने जर आपण बघितलं असेल तर ते आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि केरळ, पहिला आंध्र प्रदेश आणि तेलंगणा इकडनं आंब्याची आवक चालू झाली होती, आता केरळची आंब्याची आवक चालू झालेली आहे। म्हणजे मार्केटमध्ये जर तसं बघितलं तुम्ही तर गेल्या जवळजवळ 2 ते 3 महिने हापूस आंबा मार्केटमध्ये विक्रीला आहे, परंतु तो आपल्या कोकणातला नसून तो साऊथचा आंबा आता विक्रीला सध्या मार्केटमध्ये। आणि आज मार्केटमध्ये रोज केरळ ह्या भागातूनच केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश ह्या भागातून रोजचे 600 क्रेट जे 20 किलोचे पॅकिंग आहे तिकडनं नुसते हे 600 क्रेट आंबा सध्या मार्केटला चालू आहे। काय दर चालू कोकणातला केरळचा? आता बघा, केरळचा जर आपण विचार केला तर केरळचा मिनिमम 200 रुपये, जास्तीत जास्त 600 रुपये किलो। आणि जर देवगडचा आपण जर विचार केला म्हणजे आपल्या कोकणातला तर मिनिमम 2000 रुपये, मिनिमम 1 ते 1500 रुपये, जास्तीत जास्त 2500 रुपये डझन या भावानं। कारण आपला आंबा जो आहे तो डझनाच्या भावात विकला जातो आणि त्यांचा जो माल येतो तो किलोच्या भावाने विकला जातो। सर, सध्याच्या आपण परिस्थितीमध्ये अमेरिकेचं धोरण जे आहे कृषी मालावरती, आंब्याला याचा फायदा होतोय तोटा होतोय? कसं आहे, आता सध्या भारत सरकारनं तुम्ही जर बघितलं असेल तर गेले जवळजवळ 3-4 महिने अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये ट्रेड वॉर फार मोठ्या प्रमाणात चालू झालं होतं। म्हणजे नेमकं त्या लोकांनी पहिले जे आपल्या आंब्यावरती, आपल्या मालावरती जी 18% ड्युटी होती ती डायरेक्ट 100% करून टाकली होती। तर त्याच्यामुळं आंबा आपला निर्यात कसा होणार
अशी चिंता लागलेली होती. परंतु ह्या ट्रेड डीलमध्ये जरी काही सेक्टरमध्ये जरी भारताला नुकसान होणार असेल, परंतु आंब्याचा जर आपण विचार केला तर आंब्याच्या निर्यातीला याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. कारण आता अमेरिकन गव्हर्नमेंटने आपल्या आंब्यावरती 0% ड्युटी आकारण्याचा निर्णय घेतल्यामुळं जी आपल्याला 50% ड्युटी भरावी लागणार होती, नंतर 18% झाली होती, ती आता 0% ड्युटी भरायला लागल्यामुळं यंदा अमेरिकेमध्ये आपला आंबा फार मोठ्या प्रमाणात जाईल. कारण गेल्या 2-4 वर्षापासून हापूस आंब्याला, स्पेशली आपल्या कोकणातल्या हापूस आंब्याला अमेरिकेमध्ये फार मोठ्या प्रमाणाने मागणी वाढली होती. पहिला कसं होतं, केसर हा आंबाच फक्त जात होता, हापूस आंबा कमी प्रमाणात जात होता. परंतु 3-4 वर्षापासून हापूस आंबा सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अमेरिकेमध्ये जायला लागलेला आहे. आणि निश्चितपणानं या ट्रेड डीलचा फायदा आपल्या कोकणातल्या शेतकऱ्याला झाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच आपण पाहतो की सध्या हापूस आंब्याचा सीझन कमी असला तरी 15 मार्च नंतर मात्र मोठ्या प्रमाणामध्ये हापूस दाखल होईल अशा प्रकारचा आशावाद व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.